काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने दिनांक 7 मे 2025 रोजी केलेल्या सिंदूर ऑपरेशन दरम्यान युद्धजन्य परिस्थिती उद्भवू शकते या पार्श्वभूमीवर देशभरातील जवानांना पुन्हा सेवेत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा नुकताच दिनांक 5 मे रोजी विवाह पार पडला। मात्र विवाहानंतर अवघ्या 3 दिवसातच देशसेवेचे आवाहन स्वीकारत मनोज आज दिनांक 8 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे जंक्शन वरून पुन्हा सीमेवर रवाना झाले। रेल्वेने रवाना होताना त्यांची नवविवाहित पत्नी व परिवार रेल्वे स्टेशनवर हजर होते। डोळ्यात अश्रू, छातीत धगधगती मशाल, मात्र देशसेवेसाठीची भक्ती अशा त्यांच्या या धाडसी निर्णयाचे परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून गावकऱ्यांनी आमचा जवान 10 पाकिस्तानींना पुरून उरेल असा विश्वास व्यक्त केला आहे। तुमच्या घरी सत्यनारायण होता पण मात्र ते ड्युटी जॉईन करता आहे तुमचे पती। मला खूप अभिमान आहे। माझे मिस्टर बॉर्डरवर चालले, आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सपोर्ट करते। जाब असो, देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतंय तुम्हाला? हो, देशासाठी जाब असो। काय सांगणार तुम्ही? ठीक, माझा अभिमान आहे देशावरती। माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय। काय झालं? तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे। मी लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना। आमच्या त्याला शुभेच्छा आहेत। काय वाटतंय तुम्हाला? एकदम छाती चौडी झाली माझी। दादा, आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता, त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण आहे। हो, काय नेमकं एअर स्ट्राईक झालेला आहे, भारताने बदला घेतलाय पाकिस्तानचा, काय वाटतं तुम्हाला? ते बदला म्हणा का काही म्हणा, पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे, जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघाला आहे, ते मला अभिमान आहे। लग्न केव्हा झालं दादा? 5 मेला। आज काय घरी कार्यक्रम काय होता? आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जात आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।